राज्यात 29 पैकी 15 जागी भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली। नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार। महायुतीतील उमेदवारीच्या गोंधळावरून राऊतांचा हल्लाबोल। कुणी निष्ठावंत नसतं तर उमेदवारी अर्जासोबतच्या आर्थिक पॅकेजसाठी हा गोंधळ सुरू। राऊतांची टीका। वरुण सरदेसाईंनी घेतली अनिल परब यांची भेट। वांद्र्यातील उमेदवारीवरून दोघांमध्ये वाद झाल्याची होती माहिती। भेटीत बंड रोखण्यासंदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती। केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं। रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध। विजयाची औपचारिक घोषणा बाकी। पुण्यातील कुख्यात गुंड गजा माने आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी। गजा मानेची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भाऊजाईनं भरला उमेदवारी अर्ज। दिल्लीत तुम्ही काय दिवे लावलेत हे लोकांनी ओळखलंय। राणा जगजित सिंह पाटलांचा मुलगा मल्हार पाटील यांची ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा एकदा घणाघाती टीका। पुण्यातल्या खराडी परिसरात हॉटेलमध्ये तोडफोड। उशिरापर्यंत हॉटेल का चालू ठेवलं म्हणत केली हॉटेल चालकाला मारहाण। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त। 17,000हून अधिक पोलीस तैनात। हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्सवर नजर। नववर्ष स्वागतासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर निघाले पर्यटक। मुंबई पुणे हायवेवर मोठी वाहतूक कोंडी। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। निवडणुकीत भाजपनं खातं उघडलंय। भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे या बिनविरोध निवडून येणार असल्याची माहिती आहे। दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज न आल्यानंतर आता छाननीनंतर त्यांना बिनविरोध घोषित केलं जाण्याची शक्यता आहे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 23 प्रभागातील एकूण 90 जागांकरता विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे 1033 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। मनपा निवडणूक विभागाकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी संपल्यानंतर जळगावात रात्री महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली। आमदार सुरेश भोळे यांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत महायुतीची घोषणा करत जागा वाटपाची माहिती दिली। उल्हासनगर महापालिका निवडणुकीत बसपानं एंट्री घेतली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। काही प्रभागात बसपाची वंचित आणि इतर आंबेडकरवादी पक्षांसोबत युती झाल्याची चर्चा आहे। मात्र सध्या तरी अशी कोणतीही युती झालेली नाही अशी माहिती बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या एकूण 78 जागांसाठी 864 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती न झाल्यानं दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत। आपल्या मुलीसाठी तिकिटाची मागणी करणाऱ्या वनिता बनेंना नुकताच मायनर अटॅक आलाय। त्यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं। त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट घेतली। सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख सुधीर खरटमल यांनी निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। निवडणुकीपूर्वी सुधीर खरटमल यांनी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटात प्रवेश केला। चंद्रपूर महापालिका लढतीत काँग्रेसनं निम्म्या विद्यमान नगरसेवकांच्या तिकीट कापल्याचं समोर आलंय। दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानं खळबळ माजली आहे। आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्यातील हेवेदावे सुरू असल्यामुळेच हे घडल्याचं सांगण्यात येत आहे। अकोला महापालिका निवडणुकीत सर्वात कमी उंचीच्या मनन शहा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जेमतेम 3 फूट उंची असणाऱ्या मनन यांची ही पहिली निवडणूक आहे। नामांकन अर्ज भरण्यासाठी आलेल्या मनन यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी महापौर भगवान फुलसुंदर यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठा पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादीकडून भगवान फुलसुंदर यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उत्तर मुंबईमध्ये भाकरी फिरवली आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचा पत्ता कट झालाय। वॉर्ड क्रमांक 5 मधून माजी नगरसेवक संजय घाडी, चौथ्या वॉर्डमधून मंगेश पांगरे, तर वॉर्ड क्रमांक 3 मधून प्रकाश दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मीरा रोड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर येताच उमेदवाराचा अचानक मृत्यू झाला। जावेद पठाण असं मृत उमेदवाराचं नाव आहे। प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादीकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। भिवंडीमध्ये उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार आमदार रईस शेख यांना देण्यात आले होते। यावरून नाराजी व्यक्त करत सेक्युलर काँग्रेसनं हिंदू असल्यामुळे तिकीट नाकारलं अशी टीका माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार संजय गायके यांनी उमेदवारी अर्ज भरला। निवडणूक अधिकाऱ्यांसमोर पोतभर चिल्लर देण्यात आली आणि यावेळी डिपॉझिटची रक्कम मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाली। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी राजीनामा दिला। रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापुरात उद्धव ठाकरेंनी आणखी एक धक्का त्यांना बसलाय। माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। गणेश वानकर यांना ठाकरे पक्षानं प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी जाहीर केली होती। त्यानुसार वानकरांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। उद्धव ठाकरेंची साथ सोडून कडवट शिवसैनिक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। मात्र मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं ऐनवेळी महादेव बाबर यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्या प्रसाद बाबर यांना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। सांगली महापालिकेमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणाऱ्या 33 जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतील, आम्हाला घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा संजय काका पाटलांनी केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवक शेखर चिंचवडे भाजपमधून बाहेर पडले। भाजपला रामराम करत शेखर चिंचवडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं हार्ट अटॅक आल्याचा दावा वनिता बने यांनी केलाय। मीरा भाईंदरमध्ये भाजपकडून मुलगी श्रद्धा बने यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे आईनं धसका घेतला। अकोल्यातही भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांनी राडा घातला। उमेदवारी न मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। काही महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। अकोला शहरात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी नगरसेवक मोहम्मद शेख आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं, तर आमदार पठाण यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप नौशाद शेख यांनी केलाय। एमआयएमकडून माजी नगरसेवकांना उमेदवारी न दिल्यानं पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा फोटो फाडून संताप व्यक्त केला। जालन्यात भाजपच्या माजी नगरसेविकेनं गोंधळ घातला। तिकीट मिळवण्यासाठी भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या पाया पडून माजी नगरसेविका संगीता पाचगे यांनी विनवणी केली। डोंबिवलीमध्ये फॉर्म वाटपावरून महायुतीमधील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। काही इच्छुकांनी थेट मनसेकडून एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज भरले, तर काही ठिकाणी शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात फॉर्म भरल्यानं मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे। भायखळा माजगाव परिसरातील महायुतीच्या उमेदवारांनी एकत्र मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव यांनी प्रभाग क्रमांक 209 मधून तर प्रभाग क्रमांक 210 मधून संतोष राणे आणि 208 मधून विजय लिपारे यांनी अर्ज दाखल केला। दादर परिसरातील शिवसेना उबाठाच्या उमेदवार विशाखा राऊत आणि मनसेचे उमेदवार यशवंत किलेदार यांनी एकत्रित मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली। स्थानिक कार्यकर्ते अधिकच्या जागांसाठी आग्रही होते। अखेर स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्याचं शिवसेना खासदार श्रीरंग बाणेंकडून स्पष्ट करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथल्या रेल्वे झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये 100 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय। विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थींना भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। भुसावळ नगरपालिकेमध्ये बहुमत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालिकेत भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली। गटनेते युवराज लोणारी यांनी पहिल्यांदाच पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांना विविध विभाग आणि कामकाजाची कार्यपद्धती सांगितली।
धाराशिव तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील मुख्य उत्सव जलदिंडी उत्सव आज पार पडतोय। या उत्सवानिमित्त हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडणार आहे। नववर्ष आणि नाताळच्या सुट्टीमुळे तुळजापूर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। त्यात आता शाकंभरी आणि नवरात्र महोत्सव असल्यानं मंदिर संस्थाननं आज व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी मंदिर संस्थाननं परिपत्रक देखील जारी केलंय। नव्या वर्षाच्या स्वागताला मावळचं ग्रामीण पर्यटन फार्म हाऊस, कृषी पर्यटन केंद्र, डॅम व्ह्यू बंगले आणि टेंटला मागणी वाढलेली आहे। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मावळमध्ये हजारोंच्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत। दारूबंदीच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या दहिफळ गावातील महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दारूबंदी करावी या मागणीसाठी धडक मोर्चा काढला। प्रशासनानं 2 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर गावात ग्रामसभा घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशाराच यावेळी संतप्त आंदोलक महिलांनी दिला। 31 आणि नववर्षाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगडमधून जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेत। खारपाडा ते कशेडी, माणगाव ताम्हणी घाटमार्गे, दिघी, कर्जत, पळसदरी, खोपोली, पालीफाटा, वाकण, वडखळ ते अलिबाग, चौक फाटा ते कर्जत मार्ग, अलिबाग ते मुरुड मार्ग आणि अलिबाग ते मांडवा या मार्गावरून 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रात्रीपर्यंत जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। एसटी महामंडळाच्या बसमध्ये अवैध तिकीट विक्रीची तब्बल 24,000हून अधिक प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत। वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण रोखण्यासाठी एसटीनं विशेष तपासणी पथकं नेमली आहेत। या पथकांनी एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये 13 लाखांपेक्षा जास्त बसची तपासणी करण्यात आली। त्यातून अवैध तिकीट विक्रीची हजारो प्रकरणं समोर आली आहेत। लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमधील दुरुस्ती आणि देखभालीचं काम हाती घेतल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आलाय। मध्य रेल्वेकडून 1 ते 30 जानेवारी या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक जाहीर केलाय। या काळात तिरुवनंतपुरम सेंट्रल एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस आणि मंगळूर सेंट्रल एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्या 31 डिसेंबर ते 29 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये दररोज पनवेलपर्यंतच धावतील। मालेगाव महापालिका निवडणुकीत पत्नीचं तिकीट कापल्यानं शिवसेना नेते प्रशांत भडांगे यांनी आंदोलन केलं। गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला। अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक बिबट्या भेट देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आणि त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींमध्ये भीतीचं सावट निर्माण झालंय। नवोदित मुंबई श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा मुलुंडमध्ये पार पडली। बॉडी फ्लेक्स जिमचा नंदलाल झा या स्पर्धेचा विजेता ठरला। स्पर्धेमध्ये बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक या 2 प्रकारात 200 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। शुभम यादवनं मेन्स फिजिक प्रकारात विजेतेपद पटकावलं। ही स्पर्धा उत्कल प्रतिष्ठान आणि डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशननं आयोजित केली होती।